तुमचं चाललंय काय? मोकोका लावायची पद्धत काय आहे? तर ज्याला समजा मर्डर केलाय 7 जणांवर मोकोका लावला की मग आमचं सर्वांचं लक्ष मोकोका लावला म्हणून शांत आम्ही, आणि मग यांना आरोपी सोडायला मोकळे. मग हे जे मोकोका लावताना ह्या 7 जणांवर 8 जणांवर लावला, तुम्ही एका सिद्धार्थ सोनवणे का काय त्याने टिप दिली म्हणून त्याला ऍड केलं. मग यांना कोणी कोणी केलं, ही साथ दिली. गाडी घेऊन कोण आलं, मी बोललो की गाडी पकडली, गाडीचा मालक कुठे आहे? या सर्व गोष्टीचा घटनाक्रम बघा, याच्यात कुठंही काही दिसत नाही. हे जे एवढा खंडणीतून सगळा गुन्हा घडलाय, मग खंडणीच्या आरोपाला काय आरोपीला 302 मध्ये येत नाही? खंडणीचा आरोपी जो आहे तो 302 मध्ये येत नाही, तो मोकोका मध्ये येत नाही. म्हणजे नेमकं काय? म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्या काही करताना यांना एकच करायचंय की आम्ही मोकोका लावला, आम्ही 302 वर ही सगळे ऍड केले आणि सोडून सगळे दिले. या काळामध्ये ज्या ज्या पोलीस स्टेशन, आम्ही जिम्मेदारीने सांगतो, ज्या दिवशी 9 तारखेची घटना घडली त्या दिवशी गणेश मुंडे नावाचा पीआय मस्साजोगला काय करीत होता? त्याची ड्युटी होती, तो तिथं का आला? ह्याचं मोबाईलवरून त्याचे सीडीआर काढा, त्याचं लोकेशन काढा, कळल का नाही का आला? दराडे नावाचे जे पीआय आहेत, ते दराडे नावाचे पीआय सुद्धा प्रत्येक माहिती एसपीला देत होते. बारगळे साहेबाला घ्या, एसपीना त्यांचा फोन यांचा की त्यांचा फोन तिकडे, ही दराडे नावाचे पीआय असं करतात. एवढंच नाही तर तुमचे दहिपळे नावाचे जे पीआय गेला आहेत, ह्याचं तर सगळं पूर्ण म्हणजे डॉन पोलीस स्टेशन मध्ये असा, जो एक पिक्चर मध्ये बघितलेलं बघा, पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी कपडे काढतोय, मस्त माल लावतोय, तसा आमचा दहिपळे. जिम्मेदारीने सांगतो, संविधानिक पदावर, जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर मी जिम्मेदारीने सांगतो, या दहिपळे नावचा अधिकारी पोलीस स्टेशनला वर्दी काढून फक्त पॅन्ट आणि बनेरवर बसलेला आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, हे तू कुणाचं काम करणार आहे? माझ्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा तू ताईचं करणार आहे का त्या बजेचं करणार आहे? पोलीस अधिकारीची भाषा आहे. ह्याच्या सर्वांच्या गोष्टी सुद्धा त्यांनी बसलाय का नाही त्यावेळेच, आता फुटेज इतक्या दिवसाचा मिळेल का नाही माहित नाही, पण तसं जर बघितलं तर कळल. काय सांगत होता, माझा कोण मावस भाऊ, माझा कोण आत्ते भाऊ, काय असल्या सगळ्या गोष्टी करत असताना, आणि 18 डिसेंबरला हा आरोपी अटक झाला असं दाखवलंय, आणि त्या आरोपीचा मोबाईल सापडत नाही. कुठेतरी मीडियातून वाचलं मी किंवा ऐकलं की त्याने मोबाईल कुठं नाशिकला टाकले. अरे कस्टडीमध्ये असलेला आरोपी बोलत नसतो का? पीसीआर कशाला घेता मग तुम्ही? 24 दिवसाची पीसीआर घेताना काहीच करत नाही. अशा पद्धतीची ही परत 21 डिसेंबरला आपण बघा, जिल्ह्याचा क्रम कसा, 21 डिसेंबरला एसपीची बदली केली, परत आता नवीन एसपी आले. आम्हाला वाटलं खूप चांगले एसपी आहेत, मी त्यांना भेटलो पण एकदा. आणि त्याच्यानंतर देशाचे सर्वोच्च आमचे नेते ते आदरणीय पवार साहेब आले, आणि परत पुन्हा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्या दिवशी येऊन गेले. या सर्व गोष्टीचं सुद्धा सांगितलं की यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा काही आरोपी तिथंच होते, की आम्ही गेलो तरी होते, कुणी आलं तरी, काय करायला, कोण काय घडायला, याच्यासाठी हे आरोपी तिथं होते. मग त्यावेळेस यंत्रणा काय करत होती हा सुद्धा महत्वाचा विषय. सर्व पक्ष 28 डिसेंबरला त्या मोर्चामध्ये सगळे एवढे पोटतिडकीने बोलले तरी काहीच नाही. 31 डिसेंबरला हा आरोपी सरेंडर झाला, ज्यावेळी सगळी घटनाक्रम घडल्याच्या नंतर 4 जानेवारीला हे दोघं आरोपी पकडले. आणखी एक आरोपी फरारच आहे, आणखी एक आरोपी सापडत नाही पोलिसाला. मग सीआयडी हुडकीत नाही, एसआयडी हुडकीत नाही, का आपला पोलीस यंत्रणा हुडकीत नाही. मग या सर्व गोष्टी काही होणार नाही. या सर्व गोष्टीची आपल्याला परत पुन्हा 6 जानेवारीला यांनी पवार साहेबांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलंय. याच्यावर सगळं गांभीर्यानं बघा. याच्यावर कोणी राजीनामा मागितला, कोणी काय केलं, आम्ही सर्वजण राज्यपालाकडे सुद्धा याला गेलो 6 जानेवारीला, आणि सांगितलं राज्यपाल महोदयांना की या सर्व गुन्ह्यात जेवढे आरोपी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. 7 जानेवारी देशमुख कुटुंबाची आणि मुख्यमंत्रीची भेट झाली. 7 जानेवारी ते आज जवळपास 14 जानेवारी 13 ना 8 दिवस झालं. 8 दिवसात मुख्यमंत्री महोदय तुम्ही काय करते तुमची यंत्रणा? तुम्ही शब्द देताय, देशमुख कुटुंब तुमच्या सर्वांवर भरवसा देते, आणि भरवसा टाकून देशमुख कुटुंब काय करताय तर तुम्हाला सर्वांना न्याय मागतंय, तरी तुम्ही न्याय देत नाहीत. असं कशामुळं? काय कारण? मग सगळेजण जेवढे आमच्याकडे येऊन इथं जेवढे बोलतायत, जेवढे सगळे म्हणतायत, त्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही या सर्व घटनेचा घटनाक्रमांक बघून तुमच्या मायबाप सरकारमधल्या सर्व मंत्री असेल, मुख्यमंत्री असतील, आज गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकाकडे, त्यांना सांगा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. हे म्हणतो देशमुख कुटुंब भयभीत झालं. त्यांना असं वाटायला लागलं, धनंजयचं आज मी जे आता मी बोललो मगाशी बोलताना, तर त्यांनी असं हे सांगितलं गेलं देशमुख कुटुंबानं की बाबा हे सर्व घटना करताना आम्हाला असं वाटलं गेलं की आमच्यावर काहीतरी
आघात होईल, आम्हाला कुणीतरी मारेल, आम्हाला कुणीतरी काहीतरी करेल, याची भीती त्यांना का वाटते? त्यांचं कारण असं आहे, काल जी मोका लावला त्याच्यामध्ये खंडणीतल्या आरोपीला घेतलं नाही आणि हाच प्रकार त्यांनी न घेतल्यामुळं देशमुख कुटुंब भयभीत झालं. मग देशमुख कुटुंब भयभीत झालं की देशमुखचा जो धनंजय देशमुख यांनी काल तुमच्या मीडियाला माध्यमाशी बोलला आणि सांगितलं की मी उद्याच्याला मोबाईल टावरवरून मला स्वतःला संपून घेतो, नाहीतरी असं ही बाहेर आली की मला मारणार आहे. इतकी भीती जर एखाद्याला वाटणं, एवढी दहशत बीड जिल्ह्यात असणं किती वाईट आहे. आणि ही दहशत संपवायचं काम मुख्यमंत्र्यांचं होतं, पण ते कुणी केलं नाही. या सर्व गोष्टी करताना धनंजयला जे वाटलं स्वतः की आपण बाहेर ही आल्यानंतर आम्हाला मारील, सगळ्याला करेल, त्याच्यापेक्षा आपण आत्महत्या करावी. पण मी धनंजयलाही सांगतो, सगळ्यांना सांगतो की धनंजयनं शांत हे त्याला आता सांगून आलं, तू शांततेने घे, तुझा जीव आम्हाला महत्वाचा आहे. आता एक आमचा बांधव गेला ते गेला, दुसऱ्या तू पूर्ण काळजी घे असं म्हणणं आहे. मग एवढ्या माझं म्हणणं की 29/11 पासून तुमची जी गुन्हा नोंद झाला 11 तारखेला 11 डिसेंबर तोपर्यंतचे जरी फक्त या आरोपीला कुणाकुणाचे फोन आले, कुणी कुणी काय केलं याची जर तपास झाला ते योग्य होईल. पण नाही करत, ह्या सर्व गोष्टी सोडून देतात. त्याच्यानंतर माझं म्हणणं आहे की ह्यांनी जे तपासले लोक, आरोपी जोपर्यंत सरेंडर होत नाही तोपर्यंत लोक तपासले. बघा, जिम्मेदारीने माझी विनंती आहे, जे लोक तपासले असतील त्याची यादी एकदा सीआयडीनं डिक्लेअर केली पाहिजे ना, आम्ही यांना तपासलं. जर बजरंग सोनवणेला तुम्ही तपासलंय तर बजरंग सोनवणेचं त्या आरोपीचं काय नातं आहे हे एकदा कळू द्या जगाला. बीड जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना कळायला पाहिजे, ही माणूस आम्ही तपासला, ही का तपासला, तर ह्याचं काय नातं आहे. उद्या उघडं काय नातं यांचं ते व्हायला पाहिजे का नाही. असं कळतं की त्याच्यातल्या काही आरोपीला ह्यांनी पैसे पाठवलेत अकाउंटवर. जर पैसे आरोपीला पाठवलेत तर मग त्यांचं काय नातं होतं म्हणून पैसे पाठवलेत, आणि जर पाठवले तर मग हे सुद्धा हे सगळे याच्यात काय काय आहे ते सगळं कळलं पाहिजे. जी तपासातली लोकांची यादी हे सगळे लोक तपासून डिक्लेअर केले पाहिजे, ती माझी मागणी. त्याच पद्धतीने ज्या ज्या यांना मदत केली ते सुद्धा लोक तपासले पाहिजे, त्यांना सुद्धा बोललं पाहिजे. तसं होत नाही. या सर्व गोष्टी करता असताना तपासासमोर काय आलंय डिक्लेअर कर ते बी करत नाहीत. एवढंच नाही तर बघा, आणखी बरेच काही घटना आहेत जिल्ह्यामध्ये. ही जी सहकार्य करणारी पोलीस यंत्रणा आहे, ह्या पोलीस यंत्रणेने सुद्धा काय, मी जसं अगोदर बोलतो त्याच्यावर सुद्धा काहीतरी पोलीस यंत्रणा एसपीने बघितलं पाहिजे. तुमच्यावर असा आरोप होता लोकप्रतिनिधी, त्याचं काय म्हणायचं सांगा. या जमिनी किती जणांच्या जमिनी हडप केल्यात, किती जणांवर बलात्काराच्या केसेस आहेत, कुणा या आरोपीच्या मुलावर पोस्को नावाची पोस्कोची एक केस कोर्टाने दाखल केली. परत मीडियाला काल मी बघितलं आणखी की मीडियाला सुद्धा काल झालं की कुठल्या तरी एका मॅनेजरच्या बायकोला धमकावलं, त्यांना काय काय केलं, तरी त्याचा पोलीस यंत्रणांचे गुन्हेच दाखल करून मिळत नाही. मग काय दबाव आहे. आणि माझा काय संबंध आहे म्हणतात लोकप्रतिनिधी. अरे तुमचा संबंध आहे, तुम्ही हे म्हणून ते होत नाही. असं म्हणजे कितीतरी असे विषय आहेत. मी या सर्व गोष्टी करत असताना तुम्ही त्याला का आगे करत नाही. आणि एवढंच नाही तर आणखी एक महत्वाचा हास्यास्पद विषय, मोकोका लावायला साधा 1-2 गुन्हे असले ना तरी त्याच्यावर मोकोका लावतो. जिम्मेदारीने सांगतो, पोलीस यंत्रणा सगळ्या राहायच्या, 2 गुन्हे असले तरी त्याच्यावर मोकोका लागतो. आणि या पट्ट्यावर 22 गुन्हे आहेत. एवढंच नाही तर याला 302 मध्ये घ्यायचं अडचण काय. या आमच्या कैलासवासी संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या जबाबामध्ये आहे की असं संतोष बोलला गेला त्यांच्या पत्नीला, आमच्या भगिनीला, की माझ्या जीवाला ह्या आरोपीपासून, खंडणीतल्या आरोपीपासून धोका आहे असं बोललाय. तेवढंच नाही तर त्या धनंजय देशमुखचा जॉब झाला, त्याच्यात त्याने सांगितलंय की माझ्या भावाने मला सांगितलं होतं. ते कधी सांगितलं? त्याच दिवशी. ते जॉब मला आता आज कळालाय, मला माहित नव्हतं. आज ज्यावेळेस मी त्याला बोललो त्यावेळेस ती म्हणतो, बाप्पा का म्हणलं तू एवढं टोकाचं पाऊस होतं. त्यानं मला सांगितलं, बाप्पा मी माझ्या जॉबात सुद्धा दिलंय आणि माझ्या वहिनीच्या जॉबात आहे, तरी सुद्धा याला अटक किंवा याचं नाव 302 मध्ये येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की पोलीस यंत्रणा याला माफ करते किंवा याला सोडते. याच्यामुळे पोलीस यंत्रणेला सुद्धा कुठंतरी वचक पाहिजे. पोलीस यंत्रणेने या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. हार्वेस्टरला शासनानं अनुदान देणार, सबसिडी असा केंद्र शासनाने GR काढला. महाराष्ट्र शासनाचा हिस्सा आणि केंद्र शासनाचा हिस्सा असं करून देणार. त्यावेळेस तत्कालीन कृषी मंत्री आपल्या जिल्ह्याचेच होते आणि त्यांनी असं ठरलं. त्यांनी मीडियाला बघतोय, मी सगळ्या बाईट बघतोय की मला एवढे पैशाला फसवलं वगैरे. आज लोक म्हणतायत ग्रँड हॉटेल जे आहे आमच्या राष्ट्रवादी भवनच्या समोरचं, काय नाव आहे त्याचं, येस ग्रँड, तर त्या हॉटेलला यांचा मुक्काम होता. आणि मी सगळ्या मीडियाला बोललो त्यावेळेस, अरे तिथं मारलंय लोकांना रे, बघा तुम्ही काहीतरी करा. कोणी काही केलं नाही. प्रिंट मीडियाचा फोन केले तेवढं बरं हो झालं, एकानं बातमी नाही छापली. तिथं जे हार्वेस्टर मालक आले होते निवडणुकीमध्ये पैसे मागायला आले, तर त्यांना सुद्धा
मारून हाकलून दिलं, त्यांचा गुन्हा सुद्धा पोलीस स्टेशनला नोंद झाला नाही, फिर्याद नाही, दात नाही, मीडिया दाखवत नाही, प्रिंट मीडिया लिहित नाही, मग कुठं लोकशाही ठेवली आणि कुठं कायदा आमच्या जिल्ह्यात ठेवलाय? याच्यासाठी हे लोक आता परत आणखी आक्रमक झालेत आणि पंढरपूरला गुन्हा दाखल करायला घेतला. तिथल्या पीआयला सुद्धा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी विनंती करतोय, पीआय साहेब हे बरं नाही, तुम्ही गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे. ज्या पोलीस स्टेशनला जो आमचा हा शेतकरी बांधव येईल त्याचा गुन्हा तिथल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही पीआयनं दाखल करून घेतला पाहिजे, नाहीतर त्या पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन मी ठिय्या आंदोलन करणार. कारण ही जर चूक केले, यांना फसवलंय या लोकांना. 8-8 लाख रुपये घेतलेत. त्यांनी सांगितलं 140 लोकांची यादी, ती यादी माझ्याकडे आलेली आहे. 140 लोकांची यादी, प्रति 8 लाख म्हणलं तर 11,20,00,000 रुपये ह्या खंडणीखोर आरोपींनी घेतलेले आहेत. मग याच्यावर गुन्हा होत नाही? याच्यावर का होत नाही? जेवढे महाराष्ट्रात आता लोक पुढे येतात गुन्हा करा म्हणून दाखल, त्यांचे गुन्हे दाखल करून घेतले पाहिजेत या सर्व यंत्रणेनं, पण हे होत नाही. त्याच्यामुळे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की या सर्व गोष्टी जर नाही झाल्या तर मग आपल्याला काहीच करता येत नाही.